आज नाश्ता आणि जेवणामध्ये दोन्हीमध्येही इडली आणि सांबारच बनणार होतं, कारण आज होता एकादशीचा उपवास आणि आई आणि अण्णांना दोघांना एकादशी असते आणि आम्ही फक्त इडली आणि सांबार खाणारे होतो. तर सांबार इडली करून घेतली. त्यानंतर म्हटलं चला आता ओटा वगैरे स्वच्छ करून घ्यावा, कारण मला फराळ बनवायचा आहे. तर फराळामध्ये मी दशम्या आणि बटाट्याची भाजीच बनवणार आहे. तर दशम्या आमच्याकडे म्हणजे प्रत्येक एकादशीला बनल्या जातात, फक्त चतुर्थीला साबुदाणा असतो आणि एकादशीला दशमीच बनवतात. आता मी गॅस ओटा धुताना जे ॲप्रॉन वापरलं ना, तर ते तुम्हाला इथे दाखवून घेते. मी हे 2-4 दिवसापूर्वीच मागवलेलं आहे ऑनलाईनच. तर हे मला खूप आवडलं, कारण काय होतं नेहमी मी ओटा धुताना माझा ड्रेस खूप ओला व्हायचा किंवा मला नेहमी गाऊनला हात पुसायची पण खूप जास्त सवय आहे. तर याला साईडने हात पुसण्यासाठी पण दिलेलं आहे, म्हणजे कॉटनचा कपडा वगैरे आहे. आणि तुम्ही बघू शकताय थोडासुद्धा माझा ड्रेस ओला झालेला नाही आहे. नसतं गॅसचा ओटा धुवायचा म्हटलं की मला पहिलेच टेन्शन यायचं की ड्रेस आता खूप जास्त ओला होईल. तर आता ते टेन्शन माझं गेलेलं आहे. तुम्हाला जर हे प्रोडक्ट हवं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तर नक्की तुम्ही घेऊ शकता तिथून. तर त्यानंतर आता मस्त अशी बटाट्याची भाजी बनवून घेते. शेंगदाणे आणि हिरवी मिरची तव्यावरती छान अशी तेलामध्ये भाजून घेते. त्यानंतर बटाटे जे आहे ना, तर ते परतून घेते कढईत. तर एक साईडने कढई देखील तापायला ठेवली, म्हणजे शेंगदाणे भाजताय तोपर्यंत कढई पण माझी तापून जाईल. आणि मिरच्या थोड्याशा आमच्याकडे जास्तच लागतात, कारण सगळेच तिखट खाणारे आहेत. मीठ टाकून घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि शेंगदाणे आणि मिरची आणि छान अशी याची म्हणजे बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. बटाटे पण उकडायला टाकून दिले आणि हे ॲप्रॉन घालूनच मी माझं स्वयंपाकाचं काम करून घेते, कारण की मग काय होतं 4-4 वेळेस ड्रेस चेंज करायची गरज पडत नाही. ॲप्रॉनमुळे कपडेही आपले खराब होत नाही. तर हे प्रोडक्ट खरंच छान आहे. त्यानंतर मस्त असे केळीचे चिप्स विकायला आलेले होते, ते देखील घेतले उपवासासाठी. आणि उपवासासाठी आमच्याकडे आताही केळीचे चिप्स नेहमी घेऊन येतात, तर आम्ही त्यांच्याकडून घेत असतो आणि त्याची टेस्टही खरंच छान आहे. त्यानंतर आता दशम्या बनवायला घेतल्या. दशम्याचं पीठ मी असं एकदाच भिजवून घेत असते आणि लाटून घेत असते आणि त्याला थोडेसे साईडने क्रॅक जातातच, कारण त्यामध्ये भगर आणि राजगिरा आहे, त्यामुळे थोडंसं साईडने त्याला क्रॅक जातात. पण मी त्याला वरतून पाणी लावून घेते, मग ते छान मऊसूत अशा दशम्या तयार होतात. तर तुम्हाला पण उपवासाला दशमी आणि बटाट्याची भाजी खायला आवडते का? नक्की सांगा कमेंटमध्ये. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.